नाही करतात पटले तर ते बोलणारच ना. बरोबर आहे, पण एवढा मारा नको. एक काम कर, आपल्या म्हशीला याच्या पुढे बांधून ठेव. बांधून ठेव म्हणता? होय बांधून ठेव. कसे बांधू? अरे बांधून ठेव म्हणजे काय धाव्याने बांधतात? चालेल चालेल, मी जाऊन येऊ मी. हा जा बांधून ठेव. हा ये ये. बरं, या माझ्या सगळ्या तरुण पिढीला वयाचा 10 वर्षात चिंपल हल्ला का नाही हा मोठा प्रश्न आहे. तर त्यासाठी माझं घर आमच्या कारभारणीला पहिल्यांदा बोलावून घेतो नाही का, म्हणजे ह्याला समजेल काय यांचा नेमकी प्रॉब्लेम आहे तो. जागा सोडायची नाही जाऊ या करतील लगेच. हो आता तरुण कोणा काय सांगावा, हा काय पण बोलल. अगे सुशीला, अगे सुशीला, अगं या अशी कुशीला. जवळ फक्त दिसतच नाही. त्या हळदी कुंकू समारंभाला गेली की काय हो. अगे सुशीला. आले आले, कोण आले करमरायला? सारखं नुसतं सुशीला सुशीला सुशीला. मी धड कामं पण करून देत नाही. आग लागली. आले थांबा. होय होय आग लागली. हा आता आमचा झाला. हा तुम्ही होता होय? मग तुला कोण वाटलं? अहो मला वाटतं ते शेजारचे धोंड्या झालेत हा. का? तुम्ही नसतात की सारखं नुसतं सुशीला 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 करत येतात. फक्त सुशीलाच म्हणतात हो, ना? सुशीलाच म्हणतात. नाही तर ते सुशीला सुशीला म्हणत लगेच लावायचं वशीला. कशाला? काय सांगा कशाला? कशाला वशिला? म्हणजे काय ते साखर आहे का, चहा पावडर आहे का, अहो त्याच्यासाठी तर येतात. येतात ना. येतात. मग त्यासाठीच म्हटलं, त्यालाच वशीला म्हटलं, बाकी कशाला नाही म्हटलं. बरं, हा? कशाला हाक मारलीत मला तुम्ही? अगं काय नाही, ह्या विसापूर कालवडला जेव्हा आलो तेव्हा मला लगेच सगळ्यांनी विचारली, बाबा पाटील तुमच्या चिकटे नाव झाले, तुम्हाला 10 वर्ष झाली लग्नाला, तुमच्या बायको बिको चांगली तेजीत दिसते, तुम्ही शेवट म्हाताऱ्या दिसता, पण अजून काय चिंपल पाळणा हल्लत दिसत नाही. नाही चालला, वाटोळं केलं माझ्या आयुष्याचं. 10 वर्ष झाली लग्नाला. हा माणूस रिकाम टेकडाने बिलकामीच आहे. हा कुठल्या बाईची एकच इच्छा असते की वर्ष झालं की तिच्या खेळावं म्हणून. आणि हा आता काय सांगू तुम्हाला. अगं सुशीला मला सांग, प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की बाबा लग्न झालं की लगेच त्या एवढा तर कर्जाचा डोंगर करून ठेवले तर किमान व्याज तरी वसूल करावा, केलं बरोबर ना, असं प्रत्येकाला वाटतं. अगं पण ते नाही तुझ्या हातात, काही माझे एकट्याच्या हातात. म्हणूनच म्हंटल मी. देवाची करणी आणि नारळात पाणी त्याला गप्प बसा. देवाला कशाला कशाला पात्र करता? नाही जमाय तसं. मला वाटलं तसं काय असतं की काय, नाही तसं नाही नाही, देवाला उगीच दोषाला पात्र करू नका. नको करू. नाही असू दे. अगं काय नाही, आपण हे काय निसर्गाचं देणं आपण ते स्वीकारायचं. काय करायचं होणार आपल्याला. आपण जोपर्यंत आपल्या जीवात जीव असेपर्यंत आपण पाळणा हलवायचा. अहो, तुम्ही फक्त तोंडाने म्हणताय पाळणा हलवायचं म्हणून, पण प्रत्यक्षात कृती कोण करायचं? तर आता हा याला म्हणजे हा ये. हो दादानो. ऐक वसार पडला. झालं काय झालं? दूध वसार पडला. गेलो होते, डाव्या कोपऱ्यात म्हैस बांधलेली मी. कुठल्या त्या डाव्या कोपऱ्यात खुडल्या. मग तिथे दूध करायला गेला होता तू. अरे मेल्या त्या डाव्या कुपऱ्यात म्हैस नव्हती, रेडा होता. बघा मेल्या तुला. अरे म्हशीला आचळ किती आणि तुला एकच आचूळ म्हणतो हातात लागला. गेलो इथं दूध टाकायला. हा पाणी मारला, असं लात मारला. काय ती काय मागच्या चुकी- पाठीमागं त्या चुकी तुझी जायची, कारण काय ती म्हैस पण काळी आणि तो रेडा पण काळा आणि हा दूध काढणारी याला याला साधी गोष्ट कळली नाही. आता येतो तो म्हैस कुकर येतो एक पट्टी. हा, जा, जा, लगेच. अहो, हा. हा तुमचा गडी आहे हा. ना, अगदी तुमच्यासारखा आहे. मग माझ्यासारखा म्हणजे अहो त्याला म्हशीतला आणि रेड्यातला फरकच कळला नाही. म्हणजे मला तुला असं म्हणायचंय काय की तुम्हाला बायकोचा आणि असा काही फरक कळत असं म्हणायचंय काय? बरोबर अगदी बोललात तुम्ही. हा? बरोबर बोलला. म्हणूनच 10 वर्षात चिंपोल हल्लाच नाही. मी सांगतो आपण या वर्षी विसापूरला काढू आलोय, पुढच्या वर्षी आपण यंदा दोघं आहोत, पुढच्या वर्षी 3 जण येणारच. देव करो आणि तुमची वाचा खरं हो. होणार होणार, काय काळजी करू नको. बरं त्यासाठी मी तुला बोलून काय घेतलं, कशासाठी? जरा
म्हणजे माझी इच्छा झाली आपण एवढं मी आता काशीधाम सगळी तीर्थक्षेत्र केली तरी पण नाही. पण असं या वर्षी आता लोक पंढरपूरला निघालेत पंढरपूरच्या वारीला, तर मला सुद्धा त्या वारीला जायची पंढरपूर जायची इच्छा झाली. तुम्हाला पंढरपूरला जायची इच्छा झाली? होय होय हा? होय. अहो तुम्ही नुसतं इकडे तिकडे फिरत राहा. काशी काय करता, पंढरपूर मधनं जवळ करता. मला कधी मिल्ल्या घरातलं बाहेर काढलंय का? होय चिपट झालं करून काय. हा? कधी मला उंबेडीच्या बाहेर बघितलं का? अहो 10 वर्षापूर्वी लग्न करून आणलं मी घरात गाड्याला झुंपलं. होय होय नाही ही परिस्थिती खरी आहे. पण काय हो हल्दीच्या पोरांचा भरोसा काय बघितलं काय. मागासपासून सुशीला माझ्या आल्यापासून इकडनं त्या कोपऱ्यातनं जो आवाज सुटलाय ना नुसत्या उकळ्या फुटतायत. आनंदाच्या उकळ्या म्हणायच्या का कसल्या म्हणायच्या. पंढरपूरला यायचंय. तुला पण पंढरपूरला यायचंय? हो ठीक आहे काय हरकत नाही. एवढं काय असेल कदाचित असं पण असेल ज्या विठ्ठल रुपयाला वाटत असेल आम्ही तसं जोड्याला उभ्या आहोत तसं तुम्ही जोड्याने या. हो दादानो, काय झालं? हो दादानो, काय झालं? हा महेश पुकारते मिरच्या गरम पडल्या तिला. म्हैस उकळते? हो मगाच्या मिरच्या गरम पडल्या तिला. तुला गरम पडल्या? हो हो. मग तुला औषध वगैरे काहीतरी करायचं. आम्ही साहित्यवडेकर आणि अभिजित साहित्यवडेकर सांगितलं का हा पुढं कोंडा घाल आणि पाठीम काढणा घाल. मी याला सांगणार पुढं कोंडा घाल आणि पाठीम काढणा घाल. म्हणजे काय होईल? हाताची पेंड्या वागल. अरे पण त्याच्यानं काय थांबणार आहे का ते? त्याचा त्रास नाही, पेंडा घेतला की टाकला. पण मग आता त्याच्यानं काय थांबले काय? नाही अजून नाही थांबली. मग दुसरं काय मग काय काय औषध आहे की नाही? जगन्नाथ साहित्यवडेकर सांगितलं का माहितीये काय? जगन्नाथ सैतडेकर ह्याच्यापेक्षा भारी औषध हो, सांगतात. सांगितली. काय काय सांगितली रे? साखर जणांना बांधून ठेवली होती. हा तो साखर जण चावला. म्हशीनं साखळदंड पण चावला. हो. मग आता बांधून कशाने ठेवले? डाव्यान माने डावा पण चावून टाकला. दहावेर पण चावला आणि साखळदंड चावला. आता म्हशीला तू बांधून कशाने ठेवले? सुतीन बांधून ठेवले. पण तुला पण हे जगन्नाथ सैतडेकरांनी सांगितले काय? हो हो. सुतली बांधून ठेवायला. मी याला सांगणार याला पण भेटला नाही काय हो? काय झालं माहितीये काय? साखर जण मागाशी खाल्ला ना. हा. ते दासर पडलं. आता काय त्या बरोबर आहे. त्याला मुलू मुलू करून काय किती करून करणार. बरं मी येतो लगेच जाऊन येतो लगेच बघू. आता जाऊ नको. मी काय म्हणतो बघ हा. इकडे काय झालंय आम्ही आता डोक्यात आता शेवटी नावीला गृहमंत्र्यांच्या आदेश जरा पाळायला लागतायत. हो. आम्ही चाललोय पंढरपुरात. दादानो हा. शंका काय म्हणला? शंका. तो म्हणतो शंका ही म्हणते शंका. काय नक्की अर्थ लावू? मला ऐकायला आलं शंका. तू शंका बरोबर ऐकलं. हा. मग मी जर चुकीचं ऐकलं. हा. शेणखा 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 मला एक शेणखा विचारते तुम्हाला. म्हणजे त्याच्या भाषेत तू म्हणते तशी शंका विचारायची. ओके दादानो बघ पादुका नको. नाही ना मला काय म्हणायचं तुम्ही पंढरपूर जाताय ना हा. तर तुमच्या पादुका कुठे ते मला बघायचे आहे. अच्छा 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 हा म्हणजे पादत राणे पायात. हा पायातले मग ते मग मेल्या वाक्य पूर्ण बोल का अर्धवट काय बोलतो? शब्द मोठे नाव काय म्हणतात त्याला. मग शब्द उच्चार होईना. हा हा ते अच्छा अच्छा म्हणून हा, बोला, आता बोला. काय आहे त्या पादुकाचा पाय मध्ये आम्ही चाललोय ना हा. तर थोडस बघूया बसून उठून जाता येतं असं लागतील आम्हाला. आता मी तुला काय जबाबदारी सांगतो ती आहे. हा काही जरी झालं हा तरी मी पंढरपुरात चाललोय. हा. पंढरपुरात मी येईपर्यंत हा सगळा जो आपला राजगाड काय त्याला काय आपला आगे नाही पिचे तेव्हा सगळा सर्वस्व आमचा ओके. तू तेव्हा सगळं हे सांभाळायचं तू. चालेल चालेल ओके हो. हा हो. चल येऊ मी? ठीक. हलवे सुशीला आपण चल येऊ. निघायचं पंढरपूरला. हो निघायचं. मला नेणार. तुला नेणार आणि पांडुरंगाच्या जोडीत विठ्ठल रखुमाईच्या जोडीमध्ये घालणार. भावा जशी आम्ही दोघांजण तुझ्या जोडीत आलेला आहे तसा आमच्या पदरात टाक आमच्या जोडीत टाक दोघांमध्ये तिसरा बस चला. हम दो हमारे दो नाही नाही. आधी एकच. अरे एक होऊ द्या आधी. दुसऱ्याचा विचार नंतर करूया. ओके चला तर. कशाचा आवाज यायला वाटते? मला वाटते कोणतरी पंढरीला निघालेला आहे. काय करणार मी अण्णा माणूस. पंढरीची वारी 1500 कधी चुकवली नाही. पण विठ्ठला काय करू पंढरी तुझ्या मी येणार कसा तरी येतो. ही माझी वारी ही पुरी करतो. चांगल्या पद्धतीने चालू. पाहुणं पाहुणं कुठे जाता पाहुणं. पाहुणा आम्हाला पण पाहुणा कोण? ओय बा थांब येते. हा बोला बोला. काय पाहुणा? पाहुणं कुठे चाललं पाहुणं. पाहुणा कुठे चाल
बा तू कोण? दादा अहो ते आपल्याला विचारतात अरे, तुम्ही हा. कुठे चाललात म्हणून. आम्ही चाललोय पंढरपुरात वारीला. काय म्हणता वारीला? तुला छातीकडून फुगाय काही झालं? आम्ही जातोय वारीला ना. दादा वारी झाला? होय होय वारीला. दादा 15 दिवसाची वारी मी पण चुकवली नाही दादा, मला पण घेऊन चाला ना दादा. तुला काय नको बा, तू आणलायस काय? हो दादा मी आणलाय, मला काय दिसत नाही. अरे दिसत नाही बा, इथपर्यंत कसं काय आलास? दादा काय करणार, कोणतरी शोधत होतं तुमच्यासारखा माणूस देवासारखा भेटेल हो दादा. काय नको तुझं बस तिकडे मी आला. मला काय नाही, मला जायचंय मला वारीला. आम्ही दोघं आमच्या दोघांमध्ये तिसरा कोण नको. नको ती काय लेवल. दादा चला ना, असं काय म्हणतो दादा? अहो पुण्य तेवढं भेटेल ना तुम्हाला. अहो अहो आता आपण पण दोघे जण बरोबर की नाही? होय. आता घ्या ना आपल्या बरोबर. अगं घ्यायला कुठे आहे? तो आहे आंधळा. ह्याला सोबत कुठं नको ती घ्यायचं. अहो, पाठीमागे तुम्ही म्हणताय बरोबर. हा. अहो तो आंधळा आहे, त्याला दिसत नाही. आपल्या बरोबर असं आपल्या आधाराने तरी पंढरपूरला जाईल ना, तेवढं पुण्य मिळेल बाई आपल्याला. माणूस नाही वाटतं, बाई माणूस. ए, हो की नाही? त्याला बाई माणसाचं नेमकं काय समजतो? तुला बाई माणूस कसं काय समजतं? दादा काय माहितीये हा. काय, सोनं पावडर लावतात ना, ते वास येतो ना, मला लगेच मला मग त्या लगेच वासावर लगेच खायला जातोस का? तुला आयुष्याची खाण वाटते? मी याला सांगणार. दादा हा बरोबर. हा वाऱ्यात चाललाय काय हो? दादा हा. तुम्ही नाही पाहती दिसताय. अरे मेल्या पापी मग तेवढा लगेच मला मार. अरे बाई माणसाचं कसं काय समजतात? कसं आहे बाई माणसं सांभाळून घेतात वारीला. वाऱ्या सांभाळून घेतात म्हणून का तुला बाकी काय सांभाळून नाही ना, घेतात? बाकी काय नाही दादा. बाई पाया पडतो तुमच्या. तुम्ही या मला पाया घेऊन पडतो. चला. अहो तो एवढा पाया पडतोय तुमच्या, घ्या ना आपल्या बरोबर. दादा आम्हाला घेऊन अगं चला. तुला पण काय वेळ लागलाय काय? त्या अंधळ्या माणसाला एखादा पोर घ्यायला परवडत. ह्याला घेऊन कुठे नाटीत बसायचं? हो, तेवढं दादा पुण्य तुम्हाला भेटेल दादा. अरे मी याला पाप पुण्याच्या गोष्टी करणार, तुझा हा वजा पाठीमा घेऊन जायचा म्हणजे मला विठ्ठल दर्शन घडेल काय? आता देव तेवढं पुण्य तुम्हाला तेवढे भेटेल हो दादा. हो मला घेऊन चला. तुम्ही घेताय की नाही त्यांना? बस ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तुला मला काय लागलं? हॅलो, होय. घरा म्हटलं की लगेच. ठीक हा, काय? तुला बाई माणूस कसा नेमका लगेच समजतं? दादा एवढं त्याला बाई एकटा मेला म्हणतो मी आंधळा आहे म्हणून, याला बाई माणूस कसं काय समजतो? काय आला माहितीये, हा काय झालं? तुम्ही जरा सरळ रस्त्याने गेलो ना, हा सरळ गेलो असं बरोबर आहे. मी कसा मला वाटलं वाचन आला हा. म्हणून मी जरा पाय टाकून असं बघत होतो. त्या वागण्यात लगेच तुला माझीच बाई बघितली काय? अरे मी निघाला, याला अंधारा बाकी कसं काही समजतं? अहो त्याच्यावर हात कशाला काढताय तुम्ही? अगं पण बघितलंच ना, तुम्ही बाई एक म्हणून पापी दिसताय काय? राव. तुम्ही राव पापी दिसतो. अहो तो बिचारा आंधळा आहे बरोबर. अगं आंधळा म्हणून मला संशय येतोय तुला. मला तो आंधळा झाला ढोंग करतोय होते अहो नाही हो. नक्की.